नमस्कार, मी केअरिंग चित्रा, शेअरिंग हॅपीनेस, स्वानंद इन्व्हेस्टा. जनरली आपण लाँग टर्म गोल अचीव करण्यासाठी ते सर्टन असल्यामुळे आपण रिस्क पोर्टफोलिओ जे आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही. त्याच्यासाठी एकतर आपलं कॅपिटल प्रोटेक्शन गरजेचं आहे. त्याच्यानंतर जी आपली व्हॅल्यू आहे, जी येणारी मॅच्युरिटी आहे म्हणा किंवा जे येणारे रिटर्न्स आहेत, आउटकम्स आहेत, ते आपले टॅक्स फ्री असले पाहिजेत. इकडे साधारणतः माणसांचा कल असतो. कारण हे जे गोल्स आहेत ना मित्रांनो, ते आपण असताना किंवा नसताना येणारच आहेत. अशापैकी सर्टन गोल आहेत आणि ती जी जबाबदारी आहे, त्या गोल्सची जबाबदारी ती निश्चितपणे आपल्यालाच कंप्लीट करायची असते आणि ती पूर्णपणे ती जबाबदारी घेऊन आपण एखाद्या हाय रिस्क पोर्टफोलिओमध्ये किंवा मिडल रिस्क पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा जनरली आपण सेफ पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक केली तर खूप छान. आणि या सेफ पोर्टफोलिओमध्ये पण आपल्याला छान रिटर्न्स मिळत असतील तर, प्लस रिस्क कवर आपल्याला मिळत असेल तर, या सगळ्या गोष्टी जर एकाच प्रोडक्टमध्ये तुम्हाला मिळाल्या तर किती छान होईल, नाही का? जनरली आपण जेव्हा एखाद्या मिडल रिस्क पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपण कुठली कंटिन्युटी ठेवत नाही. साधारण चांगल्या बऱ्यापैकी पैसा आल्या की आपण ते काढून घेतो. पण जेव्हा आपल्याला खरी गरज असते, जेव्हा आपलं जे गोल आहे सर्टन गोल, तर ते आपल्याला 20-25 वर्षानंतर जर लागणार असेल तर त्यावेळेला आपल्याला ते पैसे अवेलेबल होत नाही. कारण तिथपर्यंत अर्थातच ते पैसे संपलेले असतात. कारण जनरली आपण मिडल रिस्क किंवा हाय रिस्क पोर्टफोलिओमध्ये पैसा टाकतो तेव्हा आपल्याला थोडीशी चिंता असते की पुढे मिळाले नाहीत तर त्या चिंतेने आपण पटापट पैसे काढून टाकतो, खर्च करून टाकतो. मे बी आपण पॅनिक सेलिंग करतो. दुसरी गोष्ट म्हणजे एखादी काही गोष्ट परचेस करायची असेल तर त्यावेळेला आपण ती सेलिंग करतो. अशाच प्रकारे कितीतरी गोष्टी आपल्याला अशा होतात की त्यावेळेला आपल्याला ती गोष्ट करावी लागते आणि ती आपण करतो. पण जेव्हा आपलं जे गोल आहे 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर, तर ते गोल आपण अचीव करण्यासाठी त्यावेळेला पैसा निश्चितपणे राहील की नाही याची गॅरंटी आपल्याला हाय रिस्क पोर्टफोलिओ किंवा मिडल रिस्क पोर्टफोलिओमध्ये नसते. तर मी आज तुम्हाला जे प्रोडक्ट घेऊन आलेली आहे ते आहे एकदम सेफ आणि सेफ पोर्टफोलिओमध्ये. ते आहे तुम्ही असताना किंवा नसतानाही तुमच्या जी गोल आहेत लाँग टर्म गोल्स ती होणार आहेत सफल, आणि ती सफल होण्यासाठीच हे प्लॅन आहे. जनरली आपण आपली जी लायबिलिटी असते ती कमीत कमी वर्ष ठेवण्याची इच्छा असते आपली. सो या प्लॅनमध्ये पण हे गोल, हे जे लायबिलिटी आहे म्हणजे पैसे भरण्याचा कालावधी जो आहे तुमचा तो आपण कमीत कमी ठेवलेला आहे. पहिली 16 वर्ष तुम्हाला 1-1 लाख रुपये पे करायचे आहेत आणि बरोबर LICसुद्धा तुमच्या प्लॅनसाठी 1-1 लाख रुपये त्यावेळेला पे करणार आहे. सो इकडून तुम्ही 16 लाख तुमचे सेल्फचे असणार आहेत, LICचे 16 लाख रुपये असणार आहेत. असं करून 16 वर्षानंतर 32 लाख रुपये तुमचे जमा होतात. पण त्याच्या पुढेसुद्धा LIC तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकत असते आणि तुम्हाला एकही पैसा टाकायचा नसतो. पुढची 9 वर्ष शांतपणे बसायचं असतं आणि LIC तुमच्या वतीने आणि LICच्या वतीने असे 2 लाख रुपये दरवर्षी तुमच्या अकाउंटमध्ये पे करत असते. म्हणजे पुढच्या 9 वर्षांचे 18 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येत असतात. टोटल तुम्ही आणि LICने आधी 16 वर्ष भरलेले 32 लाख रुपये आणि नंतर आलेले 18 लाख रुपये असे 50 लाख रुपये तुम्हाला 25व्या वर्षी एक सर्टन अमाऊंट जे तुमचं गोल आहे
मे बी तुमचं मुलांची लग्न असतील किंवा तुमच्या मुलांचे हायर एज्युकेशन असेल किंवा तुमचं एखादं काही फिक्स गोल असेल तर त्याच्यासाठी जे लागणारे 50 लाख रुपये आहेत ते तुम्हाला LIC देणार आहे. सो अशाच प्रकारे तुमचे आणखी काही गोल्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि या कमेंट बॉक्समध्ये जे व्हॉट्सअप ग्रुपची फ्री लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून या संदर्भातल्या अजून काही क्वेरीज असतील किंवा प्लॅन घेण्यासंदर्भात जर तुम्हाला अजून काही डिटेल्स जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही मला नक्की तिथे विचारू शकता. सो वन्स अगेन मी केअरिंग चित्रा, शेअरिंग हॅपीनेस, स्वानंद इन्व्हेस्टर.